बसमध्ये चढताना महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या 3 सराईत आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या घटक वन पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल 20,53,000 रुपये किमतीच्या 130 ग्रॅम वजनाच्या 6 सोन्याच्या बांगड्या हस्तगत करण्यात आल्या असून या कारवाईमुळे ठाणे पोलीस आयुक्तालयातील चोरीचे 6 गुन्हे उघडकीस आले आहेत. 20 जुलै 2026 रोजी दुपारी 2:15च्या सुमारास कल्पना शिरीष पाटणकर वय 61 या लुईसवाडी बस थांब्यावर बसमध्ये चढत असताना त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक वनकडून सुरू करण्यात आला. पोलीस हवालदार संदीप महाडिक आणि पोलीस शिपाई अमोल ढावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत कपिल सुरेश तिडंगे 38 आणि पौर्णिमा सुरेश तिडंगे उर्फ कल्लू कल्पना 32 यांना सापळा रचून 3 ऑगस्ट रोजी अटक केली. त्यानंतर दीपक वतन अभंगे 48 यालाही 21 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात आरोपींनी नौपाडा, ठाणेनगर आणि राबोडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशाच प्रकारे सोन्याच्या बांगड्या चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून चोरीच्या 6 बांगड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या कारवाईत नौपाडा पोलीस ठाण्यातील 1, ठाणेनगर पोलीस ठाण्यातील 4 आणि राबोडी पोलीस ठाण्यातील 1 गुन्ह्याचा समावेश आहे. पुढील तपास गुन्हे शाखा घटकवनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट करीत आहेत. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चित्रा चौधरी यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.